उठवलं का तू? साहिल मामाला उठवलं का? तर आमचं आवरून झालेलं आहे तृषाचं पण. तर आपलं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि सकाळचा टाईम आहे, फ्रेश वातावरण आहे, त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता घ्यायचं आपल्याला आरती करून मिलन गेलेले आहेत आंघोळीला. तृषाचा आपण दुर्वा घेऊन येऊ, दुर्वा घेऊन येऊ. शूज घे, तिथे बेडवरती ठेवलेले. उठ, आम्ही आलो दुर्वा घेऊन, तोपर्यंत उठ. चल, तर त्याचा मोबाईल ठेव, त्याचा मोबाईल ठेव तिथेच. समोर जाऊयात आता तिकडे दुर्वा आणायला. उठतो ना तो, काय बोलला तुला आतापासून? थांब, मी उठतो. उठतो मग. पप्पा शंभूला गेलेत ना, पप्पा आला तो जाईल. का संपला सगळा दुर्वा. ते खडे आहेत नाही का? आता दुर्वा घेतो आम्ही इथनं. कुठे? हो, तुला माहिती आहे का कसं घ्यायचं? घे बरं मग, दाखव बरं मग मला. चला दुर्वा घेतो आम्ही. ते आहेत, 1-2 गड्डा बनवते. झोप लागली का साई? अंगावर घडलं नाही ना तुला? म्हणलं तर एवढी जागा लागते झोपायला. हो ना, पण ते आंघोळ करतात मग फ्रेश हो. बसचा आवाज बघितला का कसा येतो बाहेर? मस्त. तिकडं नसेल काय ऐकायला, गाड्यांच्या हॉर्न येतात का? कसं काय? सायलेन्सर, बुलेट. इकडे बघ कशी सकाळ मस्त पैकी. अशीच काढ, आरती करायची आता. काढते तेच. तिची पर्स जात आहे हातमध्ये. खाली ठेव ठेव. अगं खाली ठेवता येत? खाली नाही ठेवता येते खाली. बघ चल. रमणाय महाराजाय नमः. ओ मिलन, डॉल परत गाडीत ठेवा बर का. डॉल घ्यायला जाणार आहे तिला परत. व्यवस्थित ठेवा तिला. बाबू बाय बाय. सूर्यकिरण किती छान पडलेले. तृषा गेली आहे स्कूलला. बाहेर मस्त ऊन आहे, त्याच्या सकाळीच उजेड पडतो. आणि स्वयंपाक तर मी भाजी बनवलेली, वांग्याची भाजी झाली आहे छान. आता त्याच्यात कोथिंबीर वरतून घालायची आहे मला. आणि चपात्या करून घ्यायच्यात. पीठ मळलेले, डब्यामध्ये पीठ आहे. म्हटलं चपाती बनवून घेते आता. कसा भेटला? मोगऱ्याचा नाही भेटला, काही खरं नाही. फुलं होती. कशाची? फुलं होती. हा, कळ्यांचा पाहिजे ना, इकडे नाही भेटणार. शिक्रापूरला कोणी गेले तर सांगा ना मग. छोटा हा परफेक्ट बसल उलट आहे ना. छान वाटते, छान. इकडनं पण गुतलं. तर चाळीतल्या सगळ्या बायकांनी ठरवलंय की विसर्जनाला ऑरेंज साडी घालायची. आता काहींकडे आहे, काहींकडे नाहीये. तर नंतर त्यांनी असंही ठरवलं होतं की विकत घेऊ सगळ्यांनी सेम. पण काहींकडे पैसे असतात नसतात, कामाला जाऊन आपले जगणारे लोक. त्याच्यामुळे आता ज्या घरात आहेत त्याच मी स्वतः म्हणले की ज्या तुमच्याकडे आहेत ना ऑरेंज कलरच्या, तुम्ही त्याच घाला. पैसे कशाला खर्च करताय साडीला याला? तर आता माझ्याकडे भरपूर आहेत, जे शेड काढलेत मी ते ऑरेंज शेडच आहेत. आता बघते, सगळ्यांना बोलवते. कोणाकडे नसेल, त्यांना हवे असेल तर यातून घेतील ती ऑरेंज साडी. मग हे घालते. बाकीच्या एवढं आहेत तशा चोपून बसणार आहेत, अशा फुगणाऱ्या नाहीयेत. पण बघा कोणती आवडती का. ही चांगली आहे, ब्लू कार्डची. हा, घालून बघायचं, ट्राय करून येते का, म्हणजे बसते का. मी एकदा पण नाही घातली, मी घरी सायलेडली अजून एकदा पण नाही घातलेली. हा, ती पण सॉफ्ट एकदम. नेटची जड असते. तुम्हाला घालायचं असते तर घाला ना.
घ्या ना. मम्मी ही वाली घाल. ब्लाऊज फक्त मग तुम्हाला बघा घरात बघायची असली घालायची. ही पण ऑरेंज आहे, पण असं जरा फिरतं शेड आहे तिचा, पिंक आणि लाल आणि ऑरेंज टाईप. दूध तापायला ठेवते आता मी. साईडला जरा कॉफी करते. आमच्या दोघांची जेवण झाली, म्हणजे मुलांचं आणि माझं. आणि तो म्हणला की आम्ही एवढ्या लवकर जेवत नाही, मला सवय नाही एवढ्या लवकर जेवायची, त्याच्यामुळे तो नाही जेवला. आणि म्हटलं मला पण कॉफी करते, त्याला पण करते. आणि साड्यांचं ना आमच्या गुड्डीताईंकडे एक साडी आहे ऑरेंज कलरची, छान आहे, म्हणजे अशी आंबा टाईप आहे ती. मग मी तीच घालणार साडी. आणि आता मी तुम्हाला दाखवली ना ती साडी जी मी घालणार होते, ती नाही घालत. मग ती बघू आता दुसऱ्या कोणाला हवी असेल तर घालतील त्या. कुठं खर्च करायला लावायचा बायकांना उगाच. म्हणजे त्यांचं चाललंय की साड्या आपण ऑरेंज घालू, घ्यायला जाऊ, पण कुठं काय जायचं घ्यायला, काय करायचं, कोणाकडे पैसा असतात कोणाकडे नसतात. त्याच्यामुळं हाय त्या घरातल्या घातल्या ना, त्यांची हाऊस किती त्यांना, हे आपण असं करू तसं करू. काही जेवली नव्हती का तुझ्यासमोर? किती वाजलेली तेव्हा? 9 वाजता जेवली. त्यानंतर नाही काहीच. आता तू चहा आपल्या दोघांनाच केलं, मी चहा बिस्किट खाल्लं. मग आता डायरेक्ट रात्री जेवण 8 वाजता 7:30ला. हाच टाइम असतो इकडं. काय नाही उठ. लागलं का? नाही काय नाही लागलं. स्ट्रॉंग आहेस तू, काय लागत नाही. स्ट्रॉंग आहेस. चल बाबू बस. कुठं लागलंय का सांग मला आधी. तुझ्या लागलंय का? कुठं लागलंय? हँडला. माझ्या त्याच्या साईडचे चाक काढलेत, मग असं पडतं. स्ट्रॉंग आहे की नाही तू? हो सेम आहे ना. अजून एक मोठी नाही का घरात. काय करते रे इथे मी? आता संध्याकाळचा टाइम झालाय आणि प्रसादासाठी रव्याचे लाडू बनवते. सिंपल. माझा हात बघू नका, कारण मी ते सगळं मिक्स केले, त्याच्यामुळे तो असं भरलाय. साईलला म्हटलं मला हेल्प कर, म्हणजे पटपट होईल, कारण इव्हिनिंग झाली. लाडू मी करून नाही ठेवले, म्हटलं गरमागरम मस्त ताजे लाडू मग प्रसादाला देता येतील. त्याच्यासाठी आत्ता तयारी करते. वरती तसं स्वयंपाकाची बऱ्यापैकी तयारी झाली आहे. संध्याकाळी असतात परत खेळ. साहिल त्याला म्हणलं मला हेल्प कर थोडी, कुठे गेला काय माहिती, म्हणजे पटपट होईल बांधून. माझ्यासारखेच कर, छोटे छोटे कर आणि गोल गोल, जास्त मोठे मोठे नकोस कर. व्हेरी गुड बॉय. मी अंगठी घालून बसलो त्यात. हा माझे पण आहे का बोटात. हा जमतात रे. आई असताना आई सोबत बसायचो ना. आजी करायला लावायची नाही का? चिलीवारी करायची. ते ह्याचे पण करत असशील पिठाचे, ते डाळीचे लाडू करायचे ना आजी. येल्लो बेसन पिठाचे का काय ते बेसनाचे. टायमिंग काय झालंय? आलेत ना आता 6:30 वाजून गेले. माचीस ती काढ द्या ना, मग तर पेटवते. ती झाली आत्ताच. आणि तृषाचा जरा क्लिपांचा राडा वगैरे मी इथे काढला होता, असे जरा व्यवस्थित ना कपाटाला हँग करून ठेवावे म्हटलं, त्याच्यामुळे काढलं होतं. रबर ते भरपूर वेळा आवरलेले मी, पुन्हा मग आवरावं लागतंच ते, कारण ती घेणार काढणार लावले की त्या ड्रॉवर मध्येच असं टाकून दिलेलं असतं. मग व्यवस्थित ठेवलं ना जोडी करून की मग जरा राहतं व्यवस्थित. असे सगळे ठेवते आता. तृषाचं आत्ताच सगळं कपाट मी आवरून घेतलं, कारण रात्री काय सगळे जेवण वगैरे झाले होते, सगळं व्यवस्थित ठेवलं. खाली वापरायचे आपले कुठे जायचे याचे डेलीवेअरचे कपडे मध्ये ट्रेडिशनल असतात. इथे सगळे हेअर बेल्ट ठेवले तिचे या साईडला. गॉगल आहेत, माझे फोनचे कव्हर आहेत, पहिल्यापासूनचे सगळे फोनचे कव्हर आहेत या बॉक्समध्ये. तिचे रबरचे सगळे डबे यामध्ये रबरच आहे, त्यामध्ये पण हे बॉक्स होते ते ठेवले असं. याच्यात सगळे टॉप आहेत तिच्या बॉक्समध्ये.
आणि हेअर बेल्ट वगैरे ते हेअर क्लिप लावायचे आहेत, अजून इथे हँग करायचे आहेत. तर ते आता हुक आणतायत मुलं. म्हटलं ते हुक आणलं की मग ते हुक इथं कपाटाच्या डोअरला लावून मग ते आपण हँग करूयात. तो वरचा ते कापड तो ड्रॉवर काढ. कोणता? तो ड्रॉवर काढ बाहेर. एक मिनिट. मशीनचा ड्रॉवर झालाय थोडासा अवघड, लिक्विड वगैरे टाकायचा. मला तो ओपनच होत नाही, बाहेरच येत नाही. आता मी तो व्हाईट कपडे जे होते मुलांचे ते लावून टाकले आता रात्री मशीनला. अरे रोज काढते मी, पण ते मला होतच नाही. मी कोणाकडनं तरी रोज काढून घेते. अव्वळ झालाय जाम तो, कसं काय माहिती. हा निघाला. आवड नाही मग त्याला ना थोडं बघ, दोन्ही साईडला बोट लाव, थोडं वर खाली आजूबाजूला करून हलव बघ. नाही मी तसंच ना हलून करतेय. त्याला काहीतरी लिक्विड वगैरे सोडायला लागणार आहे. इथं बाजूला सर्व्हिसिंग करायची टायमिंगला. एवढंच निघतं का? नाही तेवढंच निघतं लिक्विड आणि मग पावडर टाकायला. तिथं खाली लावा, म्हणजे तिथं जागा आहे. तिथं थोडं वरती घ्या ना, आतमध्ये सारखं आतमध्ये थोडस वरती. हा बस. उलट लावलं. कसे तुम्ही असे? तुझ्याचे सगळे हेअर क्लिप इथे लावले जातात मग व्यवस्थित, म्हणजे हरवायचं टेन्शन नाही. जोडी राहते. ड्रॉवर मध्ये कुले असता व्यस्त पडायचे ते सगळे. काय त्याला आहे पाडलेलं इकडच्या साईडने असेल, आहे का? आणि हे पण हुक टांगून द्या. लोणचं पाहिजे का? डाळ गरम नसेल आता, करायची का गरम? चपाती उलटी कटली मग. चला आता मी लगेच का झोपायला. का नाही झोपणार? आता किती वाजलेत? मला तर लय झोप आली. माझं टाच लय दुखतीये. काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं. समोर कुठं? हा इथं आत घ्यायचं. तर चला आजचा ब्लॉग इथे एंड करते. असा साधा सिंपल छान ब्लॉग होता जो आपण इथेच एंड करू. आज काय कार्यक्रमाला गेले नाही मी खेळायला, म्हणजे इतकी टाच दुखतीये, पाय दुखतायत, त्याच्यामुळे गेले नाहीये. काहीतरी खडा टोचला, चप्पल घालत नाही मी त्याच्यामुळे ना, खडा टोचलेला आहे टाकीत आणि इतकी दुखतीये त्याच्यामुळे मला जाऊ वाटत नाही. मिलन आतमध्ये जेवत आहेत, त्याची चप्पल शोधत मी बाहेर आले होते. दिली स्टँडमध्ये ठेवून रात्रीचं सगळं व्यवस्थित की मग टेन्शन नसतं. तर चला बाय, गुड नाईट.